नमस्कार. गेले 2 दिवस झालं महानगरपालिकेची फायर यंत्रणा पूर्णपणे राबत आहे. आपण आता कोल्हापूर महापालिकेचे मुख्य चीफ ऑफिसर मनीष रणपिसे साहेबांशी आपण बोलतोय. नमस्कार साहेब. सकाळपासून कालपासून आपला राबता परिसर आहे, आपले सगळे कर्मचारी राबत आहेत. तर सकाळपासून आतापर्यंत किती मूर्ती विसर्जित झाल्या आणि किती वाजेपर्यंत चालतील? सकाळी 8 वाजल्यापासून मूर्त्या यायला चालू झाल्या तेराणी खरीला. त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित उद्या सकाळी 9:30-10 वाजता शेवटची मूर्ती येईल असं आम्हाला अपेक्षा आहे. आत्ताच्या जो फ्लो आहे गणपतीचा यायचा त्याच्यावर तरी आता महानगरपालिकेने जशी यंत्रणा केलेली आहे विसर्जन चालू आहे आणि लवकरात लवकर विसर्जन होईल, पार पडेल हीच आमची अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपासून जी महापालिकेची आणि फायरची यंत्रणा राबत्या ती कशा पद्धतीने राबत्या जरा सांगा. ॲक्च्युली कसं झालं होतं की आपल्याला माननीय प्रशासक सोय यांनी आदेश काढले होते. सदर आदेशामध्ये गणपती जायच्या आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी गणपती जाणार त्या दुसऱ्या दिवशी जोपर्यंत विसर्जन संपत नाही किंवा विसर्जन संपल्यानंतर अग्निशमन विभागाचं काम काय राहणार नाही, तर या परिसरातले स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणा वगैरे सगळी आहे. धन्यवाद साहेब. खूप खूप आभारी आहे. ECTV मध्ये परत एकदा धन्यवाद. नमस्कार.